नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला पास्ट टेन्स चालू करायचा आहे. सिंपल पास्ट मध्ये तुम्हाला माहिती आहे सब्जेक्ट त्याच्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप असतं. ते जर निगेटिव्ह असेल तर डिड नॉट असतं आणि त्याच्यानंतर वर्ब असतं. पॅसिव्ह असेल तर इकडे वॉच किंवा वर त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप असतं. मग बाय सब्जेक्ट बाय आर्टिकल. मेन काय ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस, बरोबर आहे. आता सिंपल पास्ट मध्ये आपण ह्याच्या अगोदर हॅबिच्युअल पास्ट शिकलेलो आहोत. तुम्हाला आठवत असेल बघा, सिंपल प्रेझेंट शिकत असताना मी तुम्हाला हॅबिच्युअल पास्ट सांगितला होता. आतापर्यंत आपला असा गोड गैरसमज होता की ऑलवेज, जनरली, युजली हे सगळे ऑफन वगैरे हे सगळं कुठे चालतं तर फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये चालतं. तर मित्रांनो असं काही नाहीये. जसा रीती वर्तमान काळ आहे तसा रीती भूतकाळ पण आहे. मग ज्याप्रमाणे वर्तमान काळामध्ये हे वापरलं जातं त्याचप्रमाणे भूतकाळामध्ये सुद्धा, रीती भूतकाळामध्ये सुद्धा ऑलवेज सारखे शब्द वापरले जाऊ शकतात. जसं तो नेहमी सकाळी 5 वाजता उठतो. तो नेहमी सकाळी 5 वाजता उठत असतो. दोन्ही वाक्य ही आपल्याला हॅबिच्युअल प्रेझेंट टेन्स म्हणजे रीती वर्तमान काळ होऊ शकतात. जसं हे सिंपल प्रेझेंट मध्ये होतं आणि रीती वर्तमान काळामध्ये होतं तसंच ते रीती भूतकाळामध्ये पण होतं. म्हणजे हेच वाक्य जर मला रीती भूतकाळात न्यायचं असेल, हॅबिच्युअल पास्ट मध्ये मला करायचं असेल तर मी असं म्हणेन, तो नेहमी सकाळी 5 वाजता उठत असे किंवा 5 वाजता उठत असायचा किंवा 5 वाजता उठायचा. थोडक्यात मला सांगायचं तेच आहे की आपण जे म्हणत असतो की ऑलवेज, युजली, जनरली हे नेहमी फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतात, तर असं काही नसतं. तर ते सिंपल पास्ट मध्ये पण असू शकतं. कळतंय? त्यामुळे लक्षात ठेवा, हॅबिच्युअल पास्ट आपण शिकलेलो आहोत. हॅबिच्युअल प्रेझेंट आणि हॅबिच्युअल पास्ट दोन्ही मध्ये सेम ऍडव्हर्ब्स येऊ शकतात. अजूनपर्यंत हॅबिच्युअल पास्ट वरती 1984 पासून आता झालेल्या लेटेस्ट परीक्षेमध्ये सुद्धा फक्त एकच वाक्य येऊन गेलं. ते कसं येऊन गेलं होतं, कशा प्रकारे विचारलं गेलं होतं हे आपण सिंपल प्रेझेंट शिकताना बघितलेलं आहे. आता आपल्याला ह्याच्या पुढचा दुसरा जो रूल आहे तो आपण बघूया की हॅबिच्युअल पास्ट बरोबर सिंपल पास्ट कसा वापरला जात असतो. उदाहरणार्थ, आय गो, अदर डे, यस्टरडे. कोणताही भूतकाळातला इसवी सन जर दिला असेल, कळलं, कोणताही भूतकाळातला म्हणजे तुम्ही ज्या वर्षामध्ये आता आहात ते वर्ष सोडून ह्याच्या अगोदरचा कोणताही इसवी सन स्पष्टपणे दिलेला असू दे, असं असेल तर तिथे सिंपल पास्टच वापरला जातो. तसंच इतिहासाचं कोणतंही वाक्य जर असेल तर ते सुद्धा सिंपल पास्ट मध्येच असतं. नंतर लास्टच्या सगळ्या फ्रेजेस, त्या लास्टच्या फ्रेजेस म्हणजे काय तर बघा मी इकडे लिहून देतोय. लास्ट वीक असू दे, लास्ट मॉर्निंग असू दे, लास्ट मंथ असू दे, नाहीतर लास्ट इयर असू दे. कळतंय? या लास्टच्या सगळ्या फ्रेज असतील त्यावेळेला सुद्धा आपल्याला फक्त सिंपल पास्टच वापरावा लागतो. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण घेतलंय बघा, वी सॉ द ताजमहाल. मग हे का चालत नाही? कारण का भूतकाळ दर्शवणारा कुठलाही शब्द म्हणजेच ऍडव्हर्ब किंवा ऍडव्हर्ब फ्रेज तिथे नाही. त्यामुळे आपल्याला तिथे प्रेझेंट परफेक्ट करावा लागतो. तिथे मी तुम्हाला असंही सांगितलं की ज्या वेळेला भूतकाळात एखादी क्रिया झाली असेल, त्याची स्मृती जर तुमच्या मनामध्ये ताजी असेल त्यावेळेला तुम्हाला परफेक्ट प्रेझेंटच वापरायचा असतो. कळतंय? बर, तर या सगळ्या फ्रेज असतील तर इंग्लिश मध्ये फक्त सिंपल पास्टच वापरला जातो. याच्यावरती परीक्षेमध्ये अनेक प्रकारे वाक्य पडत असतात. हे सूत्र लक्षात ठेवायचं. काय आहे? क्रियापदाचं दुसरं रूप. आज पण परीक्षेमध्ये अनेक वाक्य पडलेली आहेत. त्यातली काही वाक्य आपण नमुन्यादाखल बघू की जेणेकरून तुम्हाला समजेल की हे शब्द ज्या वेळेला असतात त्यावेळेला तिथे सिंपल पास्टच वापरावा लागतो. जसं बघा, पहिलं वाक्य, he has finished his work last morning.
This book had been published last year. India has achieved freedom in 1947. I have visited Delhi on Monday last. बघा ही काही वाक्य आहेत. इथे लास्ट मॉर्निंगच्या ऐवजी मुद्दामून यस्टरडे घेतो. फक्त नियम समजायला आपल्याला पाहिजे म्हणून. She has met me 5 seconds ago. बघा अगो असू दे नाहीतर लॉंग अगो असू दे नाहीतर नुसतंच लॉंग अगो असू दे. कळलं? अगो हा शब्द दिसला की सिंपल पास्ट. तसेच हे सगळे रूल्स कळतंय. मग आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हेच बघायचंय. बघा बरं, ही हॅज फिनिश हिज वर्क येस्टरडे. आणि होतं काय मराठीमध्ये आपण येस्टरडे हा शब्द वापरताना इव्हन या लास्ट मॉर्निंग, लास्ट मंथ, लास्ट इयर ह्याच्या सुद्धा फ्रेजेस वापरत असतो. किंवा इतिहासातला ज्यावेळी एखाद्या सणाचा उल्लेख करत असतो त्यावेळी आपण मराठीमध्ये दोन्ही काळ वापरू शकतो. म्हणजे सिंपल पास्ट तर वापरतोच आपण, पण त्याच्याबरोबर आपण तिथे प्रेझेंट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट हे सुद्धा दोन्ही काळ वापरतो. एक उदाहरण बघा, हेच उदाहरण बघा. त्यांनी त्याचं काम काल संपवलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला काही अयोग्य वाटतच नाही. हेच मी म्हटलं त्यांनी त्याचं काम मागच्या आठवड्यात संपवलं आहे तरी सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये काही वाटत नाही. जरी असं म्हटलं की त्यांनी त्याचं काम काल संपवलं होतं, मागच्या महिन्यात संपवलं होतं तरी सुद्धा आपल्याला नो प्रॉब्लेम ऍट ऑल. पण इंग्लिश मध्ये देयर इज अ लॉट ऑफ प्रॉब्लेम. व्हाय? बिकॉज यू वॉन्ट टू गेट 1 मार्क. आणि तो जर मार्क तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला हा रूल लक्षात आला पाहिजे. म्हणजे याचा रूल असा आहे की भूतकाळ स्पष्टपणे दर्शवणारा एखादा शब्द किंवा एखादी फ्रेज जर तुम्हाला वाक्यात दिसत असेल तर तुम्हाला तिथे परफेक्ट प्रेझेंट टेन्स किंवा परफेक्ट पास्ट टेन्स घेऊन कधीही चालत नाही. म्हणजे तिकडे फक्त सिंपल पास्टच पाहिजे. आणि तो सिंपल पास्ट पाहिजे म्हणून बघा इकडे हॅज फिनिश चालणार नाही. कारण का? तर इथे येस्टरडे आहे. त्यामुळे इथे हे फक्त हे निघून जाईल. तसंच इकडे लास्ट इयर आहे, मग इकडे हॅड बीन पब्लिश्ड चालणार नाही. याच्या ऐवजी वॉज पब्लिश्ड चालेल. इकडे इन 1947 आहे. बघा भारताने 1947 साली स्वातंत्र्य मिळवलं आहे. आपल्याला हे मराठीमध्ये बोललं तरी चालतं, पण इंग्लिश मध्ये मात्र तुम्हाला परफेक्ट प्रेझेंट घेऊन चालत नाही. मी दिल्लीला मागच्या मंगळवारी भेट दिलेली आहे. बघा काय कळतंय? म्हणजे इकडे पण हे चालणार नाही. दुसरं बघा, शी हॅज मेट मी 5 seconds ago. हा प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न येऊन गेला आहे. हे वाक्य चूक आहे का बरोबर आहे, करेक्ट इनकरेक्ट ओळखण्यासाठी. आणि मित्रांनो तुम्हाला मजा सांगतो, ज्या वेळेला प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न येऊन गेला त्यावेळेला त्या वर्षी ज्या वेळेला आयोगाने उत्तर दिलं त्यावेळेला हे वाक्य बरोबर ठेवलं, हे उत्तर बरोबर ठेवलं. अजूनही विश्लेषणाची जी काही पुस्तकं आहेत ना त्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे वाक्य दिसेल आणि तिथे सुद्धा हे वाक्य त्यांनी बरोबरच दिलेलं आहे. लक्षात ठेवा, त्या काही वेळेला प्रश्नांची उत्तरं बदली होत नाहीत. ती का बदली होत नाहीत याच्याबद्दल मला इथे उहापोह करायचं नाहीये. मला फक्त एवढंच तुम्हाला सांगायचंय की आयोगाने असं वाक्य दिलं, ऍगो असल्यामुळे इथे सिंपल पास्ट पाहिजे होता, पण तरी सुद्धा आयोगाने सेकंड टी मध्ये सुद्धा हे उत्तर दुरुस्त केलं नाही. ते का केलं नाही ते आयोगाला आणि आयोगाचा पेपर सेट करणारा त्यालाच माहिती. सोडून देऊया आपण ते. मजा काय झाली ती बघा,
त्याच्या पुढच्या परीक्षेमध्ये म्हणजे ज्यावेळी अजून एखादा पेपर सेटर ज्या वेळेला मागचा पेपर बघेल आणि त्यातून तो रेफरन्स घेईल त्यावेळी त्याला तर काय आयोगाने उत्तर दिले नसतात, कारण का जो इंग्लिशचा पेपर सेट करत असतो त्याला तर व्याकरण येत असतं. मग त्यांनी काय केलं, हेच वाक्य पुन्हा दिलं, ॲगोचं वाक्य पुन्हा दिलं आणि तिथे मात्र हे वाक्य चूक असा निर्णय झाला. म्हणजे आयोगाने तसंच उत्तर दिलं. मला सांगायचं फक्त हेच आहे बघा मित्रांनो, की म्हणून तुमची स्पष्टीकरणाची आणि विश्लेषणाची जी काही पुस्तकं असतील खरंच बघा ना, आहे काय आणि काय झालं पाहिजे हे समजलं पाहिजे. थोडक्यात मला सांगायचं फक्त एवढंच आहे, इथे सुद्धा हे नको आहे एवढं फक्त लक्षात ठेवा. कळतंय का? कारण का इकडे ॲगो शब्द आलेला आहे. बरं आता ओघाओघाने आलं म्हणून सांगतो इकडे, कारण का हा नियम इतर कोणत्याही पुस्तकामध्ये नाहीये म्हणून मुद्दामून खास करून सांगतो ते इथे. आणि एकदा परीक्षेमध्ये काय होतं असं दिलं जातं, ऑन लास्ट मंडे. प्रेपोजिशन मध्ये आपण हे अजून शिकणार आहोत. मी आता फक्त तुम्हाला एक रूल सहज आला इथे मी लिहिला आणि आला म्हणून फक्त सांगतोय. तर आता इथे बघा, आय व्हिजिटेड दिल्ली ऑन मंडे लास्ट. मी इकडे ऑन लास्ट मंडे म्हटलेलं नाहीये. ह्याचं कारण फक्त एवढंच आहे, इंग्लिश मध्ये प्रेपोजिशनचा रूल आहे की ज्या वेळेला काय दर्शवणाऱ्या एखाद्या शब्दापुढे, मग तिकडे इव्हनिंग असू दे, मॉर्निंग असू दे किंवा अजून कुठलाही शब्द असू दे, मंडे असू दे नाही तर जानेवारी असू दे, कळतंय, काय दर्शवणाऱ्या कुठल्याही शब्दाच्या पूर्वी जर धिस, नेक्स्ट, लास्ट असे जर शब्द आले, म्हणजे असे जे ऍडजेक्टिव्ह आले, तर ह्यांच्या पूर्वी कोणतंही प्रेपोजिशन वापरलं जात नाही. म्हणून लास्ट मंडेच्या पूर्वी कधीही प्रेपोजिशन येणार नाही. परंतु जर मंडे करून नंतर जर शेवटी लास्ट घेतलं तर मात्र तुम्ही ऑन वापरू शकता. कळलं? सहज ओघाओघामध्ये आला म्हणून नियम सांगितला. परीक्षेला एकाच परीक्षेला येऊन गेलेला आहे आणि तो परीक्षेला येऊन गेलं त्यावेळीही मुलांना समजलं नाही, ते वाक्य पाय दाखवतो आणि परत सिंपल पास्ट जातो मुद्दामून. फक्त एक गोष्ट शिकत असताना आपल्याला अनेक गोष्टी शिकता येतात, ते फक्त बघण्यासाठी म्हणून मुद्दामून ते वाक्य दाखवतो आणि पुढे जातो. आता मी काय सांगितलं बघा तुम्हाला, काय दर्शवणाऱ्या शब्दांच्या पूर्वी जर ऍडजेक्टिव्ह असेल, मग ते नेक्स्ट असेल, लास्ट असेल किंवा अजून कुठलं पण असेल, तर त्याच्या पूर्वी कधीही प्रेपोजिशन वापरलं जात नाही. एका परीक्षेमध्ये असं वाक्य येऊन गेलं बघा, वाक्य बघा, द ड्राउट इन दिस इयर वॉज सिव्हिअर. मग अशी जे मी सांगत होतो रूल, तोच रूल पुढे कंटिन्यू. काय बघा इथे धिस इयर दिसतंय, म्हणजे काय दर्शवणाऱ्या शब्दाच्या पूर्वी बघा तुम्हाला एक ऍडजेक्टिव्ह दिसतंय. मग रूल काय, तर इकडे कधीही इन चालणार नाही. परीक्षेमध्ये येऊन गेलेलं वाक्य. मित्रांनो मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की बघा की परीक्षक कसे फसवतायत. आपण नुसतं बघत राहतो याच्यामध्ये काय चुकीचं आहे, काय चुकीचं आहे, काय चुकीचं आहे, पण इतके बारीक सारीक नियम परीक्षेमध्ये विचारतात आणि हे तुम्हाला माहित असले पाहिजेत. अर्थात हे सगळे नियम, बारीक सारीक नियम जे परीक्षेमध्ये येऊन गेले ते सगळे मी तुम्हाला शिकवणार आहेच. आता फक्त ओघाने आलं म्हणून सांगितलं. बर आता याच सिंपल पास्ट मध्ये दुसरं आलेलं वाक्य बघा कसं आहे ते, जे मी आता इथे खाली दिलंय. 2012च्या PSI मध्ये येऊन गेलेलं वाक्य आहे. सांगायचं काय ते बघा, इथे वाक्य दिलंय रवींद्रनाथ टागोर आणि द नोबेल प्राइज फॉर लिटरेचर. आणि असं वाक्य दिलं आणि खाली बघा काय केलं आयोगाने. मुद्दामून तुम्हाला सांगतो की एका दगडात दोन पक्षी मारणं म्हणजे काय हे तुम्हाला माहितीये, पण आयोगाचे पेपर सेटर एवढे हुशार झालेत ना की आता ते एका दगडात 2 नाही 3 पण पक्षी मारतात. म्हणजे एकाच वाक्यामध्ये 2-2, 3-3 रूल पण समाविष्ट असतात. त्याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे बघा 2012 सालचं. 11 आणि 12 पासून स्ट्रॅटेजी थोडी प्रश्न विचारण्याची चेंज झाली आणि 13 पासून तर पॅटर्नच बदलला आणि ती खूपच म्हणजे तिथे एकदम सी चेंज झाला. कळलं? सांगायचं काय बघा, रवींद्रनाथ टागोर द नोबेल प्राइज फॉर लिटरेचर. सगळ्यात पहिल्यांदा वाक्य वाचल्यानंतर आपल्याला हे समजलं पाहिजे की हे वाक्य इतिहासातलं आहे. जर वाक्य इतिहासातलं आहे तर तिकडे सिंपल पास्ट पाहिजे. एवढं एकदा समजलं, ओके चला तुम्हाला सिंपल पास्ट म्हणजे सिंपल पास्ट वापरायचं समजलं. परंतु आता इथे दिलेले जे पर्याय आहेत ना त्याच्यामध्ये बघा इकडे अवॉर्डेड आहे आणि इकडे वॉज अवॉर्डेड आहे. मग आता इथे काय वापरलं पाहिजे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल
तर मित्रांनो, मी जे परत परत तुम्हाला जे सतत सांगतोय की प्रत्येक वाक्याचा मराठीमध्ये अर्थ समजला पाहिजे. या वाक्याचा अर्थ बघा काय. अवॉर्ड हा शब्द समजा आपल्याला इकडे घ्यायचा आहे, तर तुम्हाला सगळ्यांना हा इतिहास आणि रवींद्रनाथ टागोरांना नोबेल प्राइज मिळालेलं होतं हे माहिती आहे. पण या वाक्याचा अर्थ रवींद्रनाथ टागोरांना नोबेल प्राइज साहित्यासाठी मिळालं असा नसून काय आहे तो बघा. मराठीमध्ये या वाक्याचा अर्थ अवॉर्ड म्हणजे पुरस्कार देणे असा जर केला तर याचा अर्थ असा होतो की रवींद्रनाथ टागोरांना नोबेल प्राइज दिले गेले. बघा, हे एकदा जर तुम्हाला समजलं किंवा नोबेल पुरस्कार दिला गेला तर तुम्हाला हे समजलं पाहिजे देणे हे क्रियापद आहे ज्याच्यासाठी अवॉर्ड वापरलेला आहे इकडे पुरस्कार देण्यासाठी. मग ते देणे हे क्रियापद आहे आणि रवींद्रनाथ टागोरांना हा पुरस्कार देणारा, तुम्हाला माहिती आहे नोबेलची कमिटी कुठली वगैरे, त्यामुळे त्याच्याबद्दल मी काय बोलत नाही. पण देणारा इथे वाक्यामध्ये कुठेही दिसत नाही, म्हणजे हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचं होतं. त्यामुळे सिंपल पास्टचे दोन्ही जरी पर्याय दिसत असले तरी पॅसिव्ह व्हॉइसचाच फक्त पर्याय बरोबर होतो. म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला सांगतोय, पुन्हा पुन्हा सांगतो, प्रत्येक वाक्याचा अर्थ मराठीमध्ये समजून घेण्याची सवय लावा. म्हणजे जेवढी तुम्ही ही सवय लावाल ना तेवढी प्रश्नपत्रिका तुम्हाला सहज आणि सोपी होत जाईल. ओके, तर हे झाले सिंपल पास्टचे रूल ज्याच्यामध्ये हे वापरलं जातं. हा पर्टिक्युलरली अदर डे हा शब्द आहे, हा पण खास करून लक्षात ठेवा, इतर कोणत्याही पुस्तकात नाहीये. उदाहरणार्थ बघा, आय मेट हर अदर डे. याचा अर्थ होतो आय मेट हर अदर डे, याचा अर्थ असा होतो एक दिवस मी तिला भेटलो. वन डे नाही, एक दिवस, म्हणजे असाच एखाद्या दिवशी मी तिला भेटलो असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे अदर डे हा अजूनपर्यंत शब्द कोणाला माहित नाही, परीक्षेमध्ये नक्की येईल एवढं लक्षात ठेवा. थोडक्यात सांगायचं नाही, शब्दच आपल्याला माहित असलं पाहिजे, कळतंय. आणि हे ज्या वेळेला माहिती होईल त्यावेळेला तुम्हाला प्रश्नांची उत्तर फास्ट समजायला लागतील. तर हा झाला सिंपल पास्टचा रूल. सिंपल पास्ट एवढ्या याच्यासाठी विचारतात हे लक्षात ठेवा. आता सिंपल पास्ट नंतर आपण जाऊया कंटिन्युअस पास्ट कडे. कंटिन्युअस पास्ट चालू भूतकाळ, याच्यामध्ये तुम्हाला माहितीये सब्जेक्टच्या नंतर काय असतं, वॉज किंवा वर, मग क्रियापदाला आयएनजी. हे जर पॅसिव्ह व्हॉइस असेल तर वॉज किंवा वर असतं, याच्यानंतर बीइंग असतं आणि मग क्रियापदाचं तिसरं रूप ऍक्टिव्ह फॉर्म आणि पॅसिव्ह फॉर्म. बर, आता कंटिन्युअस पास्ट मध्ये आपण बघूया. कंटिन्युअस पास्ट मध्ये सहसा वाक्य फार कमी येत असतात, पण सिंपल पास्ट, कंटिन्युअस पास्ट आणि परफेक्ट पास्ट या तिघांच्या कॉम्बिनेशन मध्ये अलीकडे प्रश्न विचारले जायला लागलेले आहेत. नुसत्या कंटिन्युअस पास्ट मध्ये तुम्हाला ऍट दॅट टाइम म्हणजे त्यावेळेला अशासारखी एखादी ऍडव्हर्ब फ्रेज येऊ शकते आणि वाक्य विचारलं जाऊ शकतं. अजूनपर्यंत फक्त कंटिन्युअस पास्ट वरती असं वाक्य विचारलेलं नाहीये. तर सिंपल पास्ट आणि कंटिन्युअस पास्ट किंवा दोन्ही कंटिन्युअस पास्ट किंवा दोन्ही परफेक्ट पास्ट आणि सिंपल पास्ट किंवा दोन्ही सिंपल पास्ट अशा प्रकारे विविध प्रकारचे नियम परीक्षेमध्ये येत आहेत. बर, आता फक्त कंटिन्युअस पास्ट साठी परीक्षेमध्ये काय विचारलं जातं आणि त्यासाठी खास करून लक्षात ठेवायचं ते म्हणजे व्हाईल हे टाइम दर्शवणारं कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे, ज्याला उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. उभयान्वयी अव्यय दोन वाक्य एकमेकांना जोडत असते. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा नियम लक्षात ठेवा की ज्या वेळेला तुम्हाला वाक्यामध्ये व्हाईल दिसेल आणि जर ते टाइम कंजंक्शन असेल तर व्हाईलच्या नंतर मोस्टली कंटिन्युअस पास्टच असतो. काय असतो? कंटिन्युअस पास्ट. याची काही उदाहरण दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल. बघा, मदर वॉज कुकिंग फूड while the children were
वॉचिंग टीव्ही. सांगायचं काय बघा, व्हाईल, टाइम कंजंक्शन आणि कंटिन्युअस पास्ट. कळलं? अजून एक दाखवतो. ही वॉज प्रिटेंडिंग टू स्टडी व्हाईल वॉचिंग द मॅच. प्रिटेंड म्हणजे ढोंग करणे, म्हणजे मॅच पाहत असताना तो अभ्यास करण्याचं ढोंग करत होता. तुमच्या आमच्या एकदम परिचयाचं बघा वाक्य. ही वॉज टॉकिंग ऑन द मोबाईल फोन while driving the motorcycle. आपले नेहमीचं वाक्य. नियम फक्त काय सांगायचा आहे तो लक्षात घ्या. व्हाईलच्या नंतर इकडे तुम्हाला कंटिन्युअस पास्टच असला पाहिजे. आता इथे बघा, इथे मी कंटिन्युअस पास्ट दिला नाही, फक्त वॉचिंग दिलाय. याचं कारण फक्त एवढंच आहे की हा वॉज ऑलरेडी इकडे आणि हा करता, म्हणजे हे दोन्ही इथे आहेतच जरी दिले नाही तरी. सांगायचं एवढंच आहे, व्हाईलच्या नंतर कंटिन्युअस पास्ट पाहिजे. अजून एक वाक्य दाखवतो म्हणजे समजेल तुम्हाला. आणि आता इथे बघा, मुद्दामून थोडस वेगळ्या प्रकारचं वाक्य दाखवतोय, कारण का मला नियम फक्त एवढाच सांगायचा आहे की व्हाईलच्या नंतर काय आलं पाहिजे, कंटिन्युअस पास्ट आलं पाहिजे. ही वॉज डिक्टेटिंग the matter while I entered the cabin. बघा, काही काही वेळेला मुद्दामून असं काहीतरी करतात. मग आता मी तुम्हाला सांगितलं व्हाईलच्या नंतर कंटिन्युअस पास्ट पाहिजे, मग सर इथे हे काय झालं? इथे व्हाईलचा अर्थ व्हेन सारखा आहे बघा. समजतंय? मुद्दामून परीक्षक हे ना अशा कागाळ्या करत असतात. व्हाईल आणि व्हेन या दोघांचे अर्थ सेमच आहे. मग तुम्हाला इथे व्हेन वापरता येणार नाही, पण इथे मात्र व्हाईलच्या ऐवजी व्हेन वापरता येईल. आणि हे तुम्हाला वाक्याचा अर्थ घेऊन समजलं पाहिजे. सांगायचं एवढंच आहे की इथे व्हाईल व्हेनच्या अर्थाने आलेला आहे, म्हणजे त्या विशिष्ट वेळेला, ज्या वेळेला मी आतमध्ये शिरलो त्यावेळेला तो डिक्टेट करत होता. त्याची कोण स्टेनो असेल किंवा काय असेल त्याला तो डिक्टेट करत होता. म्हणजे मी ज्या वेळेला आतमध्ये शिरलो त्या पर्टिक्युलर वेळेला, त्या विशिष्ट वेळेला ही क्रिया घडत होती असं मी सांगतोय. कळतंय? त्यामुळे कधी कधी अशी फसवी वाक्य पण देत असतात. हे कायम लक्षात ठेवा. सगळ्याचा फक्त महत्वाचं हे काय, तर तुम्हाला वाक्यांचा अर्थ समजला पाहिजे, हे मात्र कायम लक्षात ठेवा. ओके, हे झालं कंटिन्युअस पास्ट. मी मुद्दामून हे तसंच ठेवतोय आणि आता परफेक्ट पास्ट कडे जातोय, कारण का आपल्याला नंतर सिंपल पास्ट, परफेक्ट पास्ट आणि कंटिन्युअस पास्ट या सगळ्यांचे एकत्र रूल बघायचे. परफेक्ट पास्ट मध्ये काय असतं, तर इथे हॅड असतं आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप असतं, आणि इकडे हॅड त्याच्यानंतर बीन असतं आणि मग क्रियापदाचं तिसरं रूप असतं. तसंच परफेक्ट कंटिन्युअस पास्ट याच्यामध्ये काय असतं बघा, हॅड त्याच्यानंतर बीन आणि मग क्रियापदाला आयएनजी. त्याचं पॅसिव्ह कधी होत नसतं, बरोबर आहे? बर, आता परफेक्ट पास्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस पास्ट याच्यावरती प्रश्न कशा प्रकारे पडू शकतात आधी नुसते ते बघा. त्यातल्या त्यात परफेक्ट पास्ट वरती पडलेले आहेत. परफेक्ट कंटिन्युअस पास्ट वरती मात्र अजूनपर्यंत प्रश्न पडलेले नाहीयेत. तर परफेक्ट पास्ट साठी तुम्हाला फॉर हे प्रिपोजिशन खास करून लक्षात ठेवायचं. आपण बघितलेलं आहे यापूर्वीच्या लेक्चर मध्ये की पूर्ण काळ दर्शवण्यासाठी आपल्याला फॉर हे प्रिपोजिशन वापरावं लागतं. जसं आय हॅड बीन लिव्हिंग इन मुंबई फॉर 30 years.
समजतंय? 30 वर्ष मी मुंबईला राहत होतो, त्यामुळे हे पण चालेल. हेच मी असं म्हटलं, फॉर द लास्ट 5 years, तरी सुद्धा इकडे हॅड बीन चालू शकतं. सांगायचं मला फक्त एवढंच आहे तुम्हाला की मित्रांनो, परफेक्ट पास्ट मध्ये आणि परफेक्ट कंटिन्युअस पास्ट मध्ये फॉर येऊ शकतं. जसं ही हॅड ट्रॅव्हल्ड फॉर 2 days, फॉर येऊ शकतं. आता फक्त नियम काय सांगतोय ते नीट लक्षात ठेवा. हे फक्त मी तुम्हाला फॉर साठी सांगितलं की फॉर हे प्रेपोजिशन परफेक्ट पास्ट मध्ये आणि परफेक्ट कंटिन्युअस पास्ट मध्ये येऊ शकतं. सगळ्यात महत्वाचं नियम आता काय तो नीट लक्षात ठेवा. पहिल्यांदा मी परफेक्ट कंटिन्युअस पास्ट कडे जातो आणि मग त्याच्यानंतर आपण ह्याचे रूल बघूया. परफेक्ट कंटिन्युअस पास्ट आणि परफेक्ट पास्ट या दोघांच्या मध्ये बघा, मी मुद्दामून हा असा रूल सांगतोय की जो कदाचित तुम्हाला धक्का देईल, पण परत नीट लक्षात ठेवा, रूल माझ्या घरचे नाहीत. हे रूल सगळे ग्रामरची जी टॉपची पुस्तकं आहेत आणि जे टॉपचे ग्रामरियन आहेत त्यांच्यामध्ये आहेत. हे सगळं सांगण्याचं कारण फक्त एवढंच आहे की स्पर्धा परीक्षा बदली होत चाललेली आहे, त्याप्रमाणे तुम्हालाही तुमचा अभ्यास बदलावा लागेल. आणि मला हेच तुम्हाला सांगायचंय की परफेक्ट कंटिन्युअस पास्ट मध्ये सुद्धा सिन्स येऊ शकतं. किंबहुना मी तुम्हाला काय सांगतो ते नीट ऐका. इंग्लिश मध्ये अगदी जर तुम्ही ऑक्सफर्ड डिक्शनरी नाहीतर केम्ब्रिज डिक्शनरी जर घेतली तर त्याच्यामध्ये सुद्धा इतकं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की सिन्सचा सगळ्यात जास्त उपयोग हा परफेक्ट पास्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस पास्ट मध्ये केला जातो. बघा, अजूनपर्यंत पर्टिक्युलरली आपली स्पर्धा परीक्षा एमपीएससी ही फक्त अजूनपर्यंत सिन्सचा उपयोग फक्त परफेक्ट प्रेझेंट आणि परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट मध्ये देत आहे. पण सिन्सचा जो हा उपयोग आहे हा सर्व पुस्तकांमध्ये दिलेला आहे. ती पुस्तकं फक्त तुम्हाला माहित नाहीये, म्हणून मी तुम्हाला म्हटलं पाहिजे असेल तर केम्ब्रिज नाही तर ऑक्सफर्डची किंवा कुठलीही लर्नर्स डिक्शनरी काढा, त्याच्यामध्ये तुम्हाला हा रूल स्पष्टपणे दिसेल. 1911 साली मी ज्या वेळेला माझ्या पुस्तकाची द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर या पुस्तकाची पहिली आवृत्ती काढली, त्यावेळेला मी त्याच्यामध्ये सुद्धा हा रूल बॉक्स मध्ये दिलेला होता. फक्त एवढ्यासाठी की स्पर्धा परीक्षा बदलते किंवा एक ना एक दिवस बदलणार, कारण का सतत जर तेच रूल विचारत गेले. आता बघा ना, तुम्हीच 1984 पासून ते अगदी 2018-19 पर्यंतची सगळी पुस्तकं जी आहेत अनालिसिसची ही जर सतत वापरत राहिला तर बघा तुम्हाला दिसेल की तेच नियम सतत पडून गेलेले आहेत. मग जर तेच नियम सतत पडत असतात तर काही बाकी अजून नियम नाहीयेत का? तर ते नियम आहेत जे तुम्हाला माहित नाहीयेत. आणि जे तुम्हाला जे नियम माहित नाहीयेत, जे तुम्ही जे संदर्भ घेऊन पुस्तक वाचता किंवा तुम्ही ज्या पुस्तकाचा संदर्भ घेता आणि अभ्यास करता त्या पुस्तकांमध्ये हे रूल नाहीयेत. त्यामुळे आता हे रूल पडणं हे निश्चित आहे आणि पडायला सुरुवात झालेली आहे, फक्त हे अजूनपर्यंत तुम्हाला माहित नाहीये. जसं आपण पुढे ग्रामर शिकणार आहोत त्यावेळेला मी तुम्हाला हे सांगणारच आहे सगळं. त्या प्रत्येक चॅप्टर मध्ये तुम्हाला हे सगळं मी सांगणार आहे की हा रूल आजतागायत कुठल्याही पुस्तकात नाही. हे सांगण्याचं कारण म्हणजे काय की माहिती हे पुस्तकात नाही. हे का नाही? कारण का अजूनपर्यंत परीक्षेत विचारलं गेलं नाही, कळतंय? पण आत्ताच नवीन काढलेली जी एडिशन आहे द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर, याच्या नवीन एडिशन मध्ये मात्र तुम्हाला हे सगळे रूल्स दिसतील. परत तिथे का टाकले? कारण का स्पर्धा परीक्षा बदलते ह्याची जाणीव मला होती. ही जाणीव तुम्ही करून घ्या आणि त्याप्रमाणे तयारीत राहा. तर आता सिन्सचं एकच उदाहरण ते देतो आणि मग आपण पुढे जाऊ. परफेक्ट कंटिन्युअस पास्ट मध्ये ते कसं वापरलं जातं ते तुम्हाला दाखवतो. आणि हे सगळं तुम्हाला माहिती आहे आणि ते माहित असून तुम्हाला ते माहित नाही, हेच मला फक्त सांगायचंय. बघा आता कसं. आता समजा असं वाक्य दिलं, समजा परीक्षेतच तुम्हाला करेक्ट आणि इनकरेक्टला समजा असं वाक्य दिलं, ही सेड that he had been playing chess since childhood. हेच मी अजून देतो since last 10 years. हेच देतो since 2015.
आता बघा, असं जर वाक्य दिलं, ही सेड दॅट ही हॅड बीन प्लेइंग चेस सिन्स चाइल्डहुड किंवा सिन्स लास्ट 10 years, सिन्स 2015, म्हणजेच काय, तो म्हणाला की 2015 पासून चेस खेळत होता किंवा मागील 10 वर्षापासून तो चेस खेळत होता किंवा लहानपणापासून तो चेस खेळत होता. मग हे बरोबर आहे का चूक आहे? आता तुम्ही काय करणार माहिती का, कारण का आपण नियम म्हटलं की नियम तो एवढा पाठ करतो की त्या नियमाच्या अलीकडे पलीकडे आपण काही बघत नाही. पण स्पर्धा परीक्षेमध्ये असं आता चालणार नाही. त्यामुळे तुम्हालाच माहित असलेले रूल्स हे पुन्हा रिफ्रेश करा. ऍक्च्युली रिफ्रेश करायची गरजच नाहीये. काय बोलतो बघा, तो तुम्हालाही माहितीये. आता इकडे पास्ट आहे म्हणून इकडे हा पास झालेला आहे. म्हणजे ऍक्च्युली हे वाक्य असं आहे बघा, ही सेड कॉमा इनटू इन्व्हर्टेड कॉमा आणि आय हॅव बीन प्लेइंग चेस आणि मग नंतर सिन्सच्या या सगळ्या फ्रेज. कळतंय? हे वाक्य मुळात असं आहे. म्हणजे परत सिन्सचा उपयोग आहे कुठे बघा, समजतंय? परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट मध्येच आहे. पण दिसताना तुम्हाला काय दिसलं बघा, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट दिसलं. मग हे चूक आहे का? मला तेच मित्रांनो तुम्हाला हेच सांगायचंय की लक्षात ठेवा, हे सगळं तुम्हाला माहितीये. डायरेक्टचं इनडायरेक्ट करत असताना जर रिपोर्टिंग वर्ब हा पास्ट मध्ये असेल तर त्याच्यानंतर पुढे असलेलं जे काही कॉमा इन्व्हर्टेड कॉमा मध्ये असलेलं वाक्य असतं त्याला पास्ट मध्ये न्यावं लागतं. मग इकडे परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट आहे म्हणून त्याचं परफेक्ट कंटिन्युअस पास्ट केलं. दिसताना तुम्हाला फक्त एवढंच दिसलं कारण का तुम्ही हे बघितलंच नाही. सिन्स चूक देऊन मोकळे झालात. परत सांगायचंय, हे तिथे असो किंवा नसो तुम्हाला काय फरक पडतोय. तुम्हाला फक्त हा नियम माहित असला पाहिजे की बाबा हे तिथे चालू शकतं. अर्थात सिंगल वाक्य असेल तर बरोबर देऊही नका, पण परीक्षेसाठी वेगवेगळ्या प्रकारे तयारीत राहा की सिन्स फक्त तिथेच आलं पाहिजे असा कुठलाही नियम नाही. तर हे झालं परफेक्ट कंटिन्युअस पास्ट, ज्याच्यामध्ये काय असतं, भूतकाळात क्रिया काही कालावधीमध्ये किंवा काही काळामध्ये किंवा काही काळ चालू असते. जसं परफेक्ट कंटिन्युअस पास्ट साठी आता सांगितलं फॉर वापरलं जातं, तसेच परफेक्ट कंटिन्युअस पास्ट साठी फ्रॉम पासून टिल पर्यंत किंवा टू असलेले असे दोन जोडी पण वापरता येऊ शकते. बघा, फ्रॉम नंतर इथे काही काळ, इकडे टू असेल किंवा टिल असेल आणि इथे काळ दर्शवणारं काही असेल. जसं बघा, मी नुसतं एवढंच वाक्य दिलं, आय हॅड बीन लिव्हिंग इन मुंबई फ्रॉम 1970, इथे टू किंवा टी लागतं सांगितल्याप्रमाणे काही पण चालेल, टू 2000 चालणार हे. कळलं का? मला तुम्हाला हेच सांगायचंय की नाही इकडे मग आता एवढा कालावधी दिसतोय मग इथे परफेक्ट प्रेझेंट म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटच पाहिजे का, असं काही रूल नाहीये. सांगायचं काय, परफेक्ट कंटिन्युअस कोणताही परफेक्ट कंटिन्युअस काळ, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा कशासाठी असतो ते लक्षात आलं पाहिजे. ते कशासाठी असतो तर काही काळापासून किंवा काही काळ काय क्रिया चालू असते हे दर्शवण्यासाठी, कळलं, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरले जात असतात. काही काळापासून काही काळापर्यंत किंवा काही काळापासून पुढे कंटिन्यू मध्ये किंवा पुढे काही काळ अशी ज्या वेळेला क्रिया चालू असते त्यावेळेला तिथे परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस वापरले जातात. म्हणून मित्रांनो, नियम फक्त लक्षात ठेवा की काय काय परफेक्ट कंटिन्युअस पास्ट मध्ये येऊ शकतं. अजूनपर्यंत आलेलं नाही पण ह्याचा अर्थ येणार नाही असं नाही. या फ्रॉम आणि टू च्या ऐवजी तुम्ही इकडे असंही लिहू शकता, बिटवीन 1970 अँड 2000. कळतंय? म्हणजे मला फक्त एवढंच सांगायचंय की आता इथे समजा तुम्हाला असं वाक्य दिलं, दे stayed in the US between 1970 and 2000. तर तुम्हाला समजलं पाहिजे हे वाक्य जरी
स्पोकन इंग्लिश मध्ये आणि जगामध्ये सगळीकडे जरी वापरलं जात असलं तरी स्पर्धा परीक्षेसाठी चूक आहे. कारण का तुमचा आणि जगाचा काही मात्रही संबंध नाही. याचं कारण का तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश मध्ये ज्या वेळेला वाक्य दिली जातात त्यावेळेला तुम्हाला त्याचे रूल्स माहित आहेत का याच्यासाठी दिलं जात असतं. त्यामुळे अशा प्रकारचं जर वाक्य दिलं तर तुम्हाला हेच समजलं पाहिजे की हे वाक्य चूक आहे. याच्याऐवजी इथे पास्ट दिलेला आहे. म्हणजे समजा याच्याऐवजीच इकडे समजा असं वाक्य दिलं, दे have been staying, बाकी पुढचं इन द US आणि पुढचं तसंच सगळं. हेच अजून असं वाक्य दिलं, they had been staying, बाकी पुढचं वाक्य तसंच. आणि मग जर तुम्हाला असं दिलं ABC आणि याच्यामध्ये दिलं AB बरोबर, BC बरोबर, ओनली ए बरोबर आणि ओनली सी बरोबर, तर तुम्हाला समजलं पाहिजे आपलं उत्तर हे आहे. कळलं? दे हॅड बीन स्टेइंग. याचं कारण का काही काळ ही क्रिया चालू होती. म्हणून फक्त हे नीट समजून घ्या. समजतंय? हे एकदा समजलं ना तर सगळी प्रश्नाची उत्तरं सोपी व्हायला लागतात. हाच व्हिडिओ, हेच लेक्चर तुम्ही परत परत ऐकणार आहात. त्यामुळे हे रूल एकदा तुमच्या डोक्यामध्ये बसले तर परीक्षेमध्ये नक्कीच त्याचं ऍप्लिकेशन समजेल. ऑफलाईन असलेल्या लेक्चर्स मध्ये आणि ह्याच्यामध्ये हाच फरक आहे. ऑफलाईन लेक्चर ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळी तुम्ही माझ्या समोर असता. माझ्या समोर असताना तुम्ही हे समजून घेत असता आणि हे समजून घेतल्यानंतर ज्या वेळेला क्लास संपतो त्यावेळेला तुमचा आणि माझा संबंध तुटतो. जर नंतर तुम्हाला पुन्हा जर माझं लेक्चर करायचं असेल तर तुम्हाला पुन्हा मला फी द्यावी लागते आणि तुम्हाला पुन्हा हेच सगळं ऐकावं लागत असतं. परंतु ऑनलाईन लेक्चर मध्ये जे आता आपण चालू केलेलं आहे या ऑनलाईन लेक्चर मध्ये मात्र तुम्हाला हा खूप चांगला फायदा आहे. काय तर हे लेक्चर एकदा तर मिळतच आहे, पण त्याचबरोबर पुन्हा सुद्धा तुम्ही वारंवार हे लेक्चर बघू शकता. एखादा नियम मी ज्यावेळी सांगतो की हा परीक्षेत आलेला नाही पण येण्याची शक्यता आहे, हा नियम ऐकून तुम्ही लक्षात ठेवू शकता. अभ्यास कसा करायचा आहे ना हे लक्षात ठेवा. मी ज्या ज्या वेळेला इथे काही एखादा पाठ शिकवतोय, काही जण पहिल्यांदा वाचत असतील, काही नंतर वाचत असतील, पण मला तुम्हाला एकच सांगायचंय, जर इंग्लिश मध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर आधी हे ऐका, समजून घ्या, त्याच्यानंतर माझं पुस्तक घ्या, त्याच्यामध्ये हे टॉपिक वाचा. मी जे जे काही शिकवतोय ना तेवढेच नियम वाचा. पुस्तक लिहिताना काही प्रोटोकॉल्स असतात ते आम्हाला पाळावे लागतात, ते नियम सांगावे लागत असतात. पण स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक नियमाची आवश्यकता नाही. कारण का एक लक्षात ठेवा मित्रांनो, जे सोपं आहे, जे सगळ्यांनाच येणार आहे, ते कधी परीक्षेमध्ये आता विचारलं जाणार नाही. कारण का आता स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा स्पर्धा आहे. स्पर्धा परीक्षा तर आहेच, म्हणजे परीक्षेसाठी स्पर्धा आहे, पण स्पर्धा परीक्षेमध्ये आता पुन्हा स्पर्धा आहे. त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा, ऑनलाईन लेक्चर करण्याचा किंवा हे ऑनलाईन शिकण्याचा हा खूप चांगला फायदा आहे की तुम्हाला हे वारंवार किती वेळा बघता येईल. पुस्तकामध्ये नियम वाचता येईल. सरांनी असं सांगितलंय पुस्तकात हे आहे, ओके बस एवढाच फक्त अभ्यास करा. मी तुम्हाला खरंच सांगतो की समजा जर तुम्हाला 15 मार्काचं ग्रामर आलं ना तर तुम्हाला 13-14 मार्क तरी पडतील. एक मार्क मी मुद्दामून का ठेवते माहितीये का, काही वेळा काही प्रश्न इतके डिफिकल्टी लेवलचे असतात ना, ती डिफिकल्टी लेवल तुम्हाला झेपू शकत नाही. पण म्हणून सांगतो, जर सतत तेच ऐकून जर तुम्ही नीट लक्षात ठेवलं, परत मी सांगतोय पाठांतर करायला अजिबात जाऊ नका, समजून घ्या, समजून. आणि याच्यासाठी तुम्ही वारंवार तुम्हाला सांगतोय की नाही, प्रत्येक वाक्य मराठीत समजून घ्या. आपल्याला ना मराठी म्हटलं ना की असं वाटतं ना की काय मराठीत समजून येत कसं, तुम्ही काय सारखं मराठी सांगताय. लक्षात ठेवा, तुमची मातृभाषा मराठी आहे. यू आर अनेबल टू थिंक इन इंग्लिश लँग्वेज. यू आर अनेबल टू अंडरस्टँड each and every meaning of this sentence in English directly. तुम्हाला त्याच्यासाठी मराठीचाच वापर करावा लागतो. आणि त्याच वेळेला समजा मी असं म्हटलं निम्मग कन्नड बत्तेते असं जर मी तुम्हाला म्हटलं तर बघा तुम्हाला कानावरती शब्द तर पडले, निम्मग कन्नड बत्तेते, पण तुम्हाला काय अर्थ समजला का? तसंच तुमचं होतंय माहितीये का, नुसतंच इंग्लिश वाक्य वाचताय
आणि ते इंग्लिश वाक्य वाचून समजत काहीच नाहीये. तुम्ही म्हणता काय सर आम्हाला समजत नाही असं कसं आहे? समजतं पण काय विचारलंय कुठे समजतंय? लक्षात ठेवा, रूल्सची मैत्री करा, दोस्ती करा. ती दोस्ती जर केली ना ते रूल्स तुम्हाला कुठे पण लक्षात राहतील आणि आठवतील. ठीक आहे, हे झालं परफेक्ट कंटिन्युअस पास्ट. आता आपण जाऊया परफेक्ट पास्ट कडे. आणि आता आपल्याला हे सगळे कॉम्बिनेशन मध्ये रूल बघायचे आहेत. सिंपल पास्ट माहितीये तुम्हाला, हे पण माहितीये. बर, आता परीक्षेमध्ये ह्याच्यावरती कशी वाक्य येतात ते आपण बघूया. आणि ह्याच्यासाठी परत पेपर सेटर इतकी मजा करायला लागलेत ना, म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगणारच नंतर, पण पेपर सेटर इतकी मजा करायला लागलेत की आपल्याला ना नेमकं काय आणि कशासाठी वाक्य दिलेलं ना हेच समजत नाही. ऐका आता मी काय काय नियम सांगते ते नीट ऐका. कारण का ग्रामरच्या सगळ्या पुस्तकांमध्ये एक नियम उच्च रवाने सांगितलेला आहे. उच्च र म्हणजे उच्च आवाजात, म्हणजे उंच आवाजामध्ये सांगितलंय, म्हणजे मोठ्याने सांगितलेला आहे. कुठला? तर ज्या वेळेला भूतकाळामध्ये दोन क्रिया असतात, भूतकाळामध्ये ज्या वेळेला दोन क्रिया लागोपाठ होत असतात, म्हणजे एकामागे एक क्रिया, कळतंय? अशा दोन क्रिया भूतकाळात जेव्हा लागोपाठ होत असतात त्यावेळी नियम आहे काय? तर जी पहिली झालेली क्रिया असते ती परफेक्ट पास्ट मध्ये असते आणि नंतरची क्रिया असते ती सिंपल पास्ट मध्ये असते. नियम तर खूप सोपा आहे, बरोबर आहे, एकदमच सोपा आहे. मी कुठे काय म्हणतच नाहीये. नियम जरी सोपा असला तरी परीक्षक मात्र आपल्याला इतक्या विविध प्रकारे प्रश्न विचारतात की त्यावेळी नेमकं हे कुठल्या रूलसाठी विचारले हे समजू शकत नाही. आणि याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. आता हा फक्त एकच रूल सगळ्या स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या मुलांना माहिती आहे, परंतु जो त्याच्या आधीचा एक रूल आहे ना, तर दुर्दैवाने कोणाला माहिती नाही. ज्यांना इंग्लिश समजतं म्हणजे इंग्लिश येतं त्या मुलांना वाक्य वाचल्यानंतर तो रूल जरी नाही आला तरी त्यांना हा पास्ट परफेक्ट आणि सिंपल पास्टचा रूल हा सहज येत असतो, किंवा सिंपल पास्ट आणि कंटिन्युअस पास्टचा रूल हाही सहज येत असतो. परंतु आता मी जो तुम्हाला सांगतोय तो रूल ज्यांना इंग्लिश येतं, ज्यांना इंग्लिश समजतं त्यांना समजू शकतं की कधी कधी दोन्ही सिंपल पास्टच्या पण वाक्यरचना असू शकतात आणि त्या कशा असू शकतात आणि त्या परीक्षेत सुद्धा कशा येऊ शकतात तेही मी तुम्हाला सांगणार आहे. कारण का परीक्षेमध्ये राज्यसेवेच्याच पेपरमध्ये याच्यावरती एक प्रश्न येऊन गेलेला आहे. तिथे सुद्धा किती जणांना समजलं असेल मला माहित नाही, समजलं तर खूपच चांगलं आहे. पण मला हेच सांगायचंय की नियमांची दोस्ती वाढवली ना तर हे सगळं म्हणजे थोडक्यात प्रत्येक वाक्याचा जर अर्थ तुम्हाला समजला ना तर हे सहज सोपं होतं. बघा आता नियम काय काय ते तुम्हाला सांगतो. पहिला नियम सांगतो तो सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा, कारण का आता परीक्षा त्या नियमावरती जायला लागली. म्हणजे दुसरे नियम विचारत नाहीत का, तेही विचारतात, पण चुकून हा एखादा रूल कुठेतरी आढळतो. तो काय ते बघा. आता सांगितलं भूतकाळामध्ये लागोपाठ होणाऱ्या दोन क्रिया, कळतंय? भूतकाळामध्ये लागोपाठ होणाऱ्या दोन क्रिया या जशा आहेत तशाच भूतकाळामध्ये काही क्रिया जरी लागोपाठ होत असल्या तरी त्यांच्यामध्ये विशिष्ट अंतर नसतं, काळाचं अंतर नसतं. आता ते कसं ते ऐका आणि त्यावेळेला काय केलं जातं तेही ऐका. अशा वेळेला व्हेनच्या नंतर दोन्हीकडे सिंपल पास्ट असू शकतो, कळते का? दोन्हीकडे सिंपल पास्ट असू शकतो. जसं बघा बघा वाक्याचा अर्थ, दोन्ही याच्यामध्ये क्रियेमध्ये अजिबात अंतर नाहीये. जेव्हा अलार्मची बेल वाजली तो ताबडतोब उठला, कळतंय? आहे का बघा याच्यामध्ये? नाही, अलार्मची बेल वाजली आणि मग थोड्या वेळाने त्याला ऐकू आली, थोड्या वेळाने आणि थोड्या वेळाने त्याला ऐकू आली आणि मग तो उठला. आपल्याला येत सुद्धा नाही ऐकू. पण इथे वाक्यामध्ये काय आहे बघा, ज्या वेळेला अलार्मची बेल वाजली त्यावेळेला तो लगेच उठला. दोन क्रियांमध्ये अंतर आहे का? अजिबात नाहीये.
कळतंय? परीक्षेमध्ये येऊन गेलेलं वाक्य बघा. कळतंय रूल काय बघा. हा असा रूल आहे काय, वेनच्या नंतर सिंपल पास्ट आणि कंटिन्युअस पास्ट या रूलवरचे आपण वाक्य बघायचे. आता मला काय सांगायचं ते बघा. आपण जे एकच नियम लक्षात ठेवतो, भूतकाळातल्या दोन क्रिया असतील तर पहिली परफेक्ट पास्ट आणि नंतर सिंपल पास्ट. इथे असंच दिलंय बघा ना. ही क्रिया तर पहिली झाली आहे आणि त्याच्यानंतर ती ट्रेन मध्ये म्हणा किंवा कार मध्ये म्हणा किंवा बस मध्ये काय नंतर चढली, पण ही क्रिया झाली. दोन्ही क्रियांमध्ये अंतर नाहीच आहे बघा ना. ज्या वेळेला समजा तुमच्याकडे लगेच जास्त असेल तर तुम्ही काय करता, ते अगोदर टाकता लगेच चढता ना. नाही, आधी लगेच जाऊ दे, चालू होते ट्रेन, मग मी चढीन. अजिबात नाही. म्हणजे दोन्ही एकाच वेळी झालेली क्रिया आहेत. मला हे सांगायचे तुम्हाला, पहिली क्रिया ही नेहमीच पास्ट परफेक्ट मध्ये असते असं नाही. कळलं? म्हणून इकडे काय झालंय तर इथे हे नको होतं. परत लक्षात घ्या की दोन्ही सिंपल पास्ट असू शकतात, तसंच इकडे सिंपल पास्ट आणि इकडे कंटिन्युअस पास्ट असंही असू शकतं. परीक्षेतनं तुम्हाला फक्त ना इंग्लिश समजते काय ना हे बघतोय आणि तुम्ही काय करता माहितीये का, तुम्ही त्या रूल मध्ये घुसताय. रूल माहिती असलाच पाहिजे, मला त्याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही, पण लक्षात ठेवा इंग्लिशचे रूल नसून रूल साठी इंग्लिश नाहीये. कळलं का? आधी भाषा आहे आणि मग नियम आहे. आणि हे ज्यावेळी तुम्हाला समजेल, ज्यावेळी भाषा तुम्हाला समजेल ना, त्यावेळी रूल सगळे समजायला लागतील. ते तुमचे घनिष्ठ मित्र बनतील. पुढचं वाक्य बघा. बघा काय दिले. ही वॉज इन द केबिन. तो केबिन मध्ये होता. सिंपल पास्ट आहे. वेन द बॉस एंटर्ड द ऑफिस. ज्या वेळेला बॉसने ऑफिस मध्ये प्रवेश केला ना, त्यावेळी तो केबिन मध्ये होता. का आता इथे तुम्ही आता कशाला परफेक्ट पास्ट करायचं सांगा बरं. बघा म्हणून मी सांगतोय ते नीट लक्षात ठेवा. बघा मी काय म्हटलं बघा. हा सिंपल पास्ट हा रूल कधी वापरताय ते लक्षात ठेवा. एकतर दोन क्रिया एका वेळी आहेत. कळलं का? दोन्ही क्रिया एका वेळी आहेत किंवा दोन क्रियांमध्ये अंतर नाही. अंतर नाही म्हणजे काळाचं अंतर, किंवा दोन क्रियांमध्ये काळाचं अंतर ज्या वेळेला नसतं त्यावेळेला दोन्हीकडे सिंपल पास्ट वापरला नसतो. तर मित्रांनो हेच लक्षात ठेवा की स्पर्धा परीक्षा बदलतीये. परीक्षेमध्ये वाक्य येऊन गेलेली आहेत, ती वाक्य तुम्हाला समजली पाहिजे. कळतंय? बघा दोन्हीकडे सिंपल पास्ट आहे. ही क्विट द प्लेस. त्यांनी ते ठिकाण सोडलं जेव्हा त्याचा अपमान केला गेला. काही ते जेव्हा त्याचा अपमान केला गेला होता तेव्हा त्यांनी जागा सोडली. म्हणजे अपमान केला गेल्यानंतर सुद्धा तो तसाच थांबलाय. म्हणजे मग तो निर्लज्ज आहे. असा होणार आहे का? म्हणून मित्रांनो मी काय सांगतोय ना त्याच्याकडे लक्ष द्या की रूल्स आहेत ना, ते रूल्स नुसते माहीत असून उपयोगी नाही. तर तुम्हाला ज्या वेळेला वाक्यांचा अर्थ समजेल ना, त्यावेळेला तुम्हाला ह्या रूल्सशी खेळण्याची पण मजा लागेल. आणि मजा आहे माहिती का, इंग्लिश ग्रामर शिकण्याची मजा आहे की ह्याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर हे अजिबात कंटाळवाणं नाही आहे. म्हणजे तुम्हाला कंटाळवाणं वाटत असेल पण इंग्लिश ग्रामर कंटाळवाणं नाहीये. कळलं का? बोरिंग आहोत ना ते आपण आहोत माहितीये का. आपण नुसतंच बघत बसतो. आता नुसतंच बघत बसतो तर काय समजणार सांगा बरं. म्हणजे समजा दोन मल्याळम किंवा तमिळ बोलणारे किंवा तेलुगू बोलणारे जी काही माणसं आहेत, ती दोन माणसं एकमेकांशी बोलतायत आणि एकदम खूप हसतायत दिसतायत आणि ते दोघांना बघून आपल्याला पण इथे हसू येते. अरे समजतंय का तुला काय ते? नाही पण मी ऐकतोय ना ते हसतायत. अरे ते हसतायत दिसतंय पण ऐकल्यावर समजतंय का काही? मग उगाच कशाला हसतो? तसंच ते माहितीये का,
आपण बोरिंग आहोत. आपल्याला तिथे काय लिहिलेलं वाक्य ना याचा अर्थ समजतो, पण तो अर्थ म्हणजे आपण वाक्यच बघत बसतो. ऍक्च्युली किती अर्थ समजतो ना, हे मोठं गौडबंगाल आहे. मला तुम्हाला हेच सांगायचंय, फक्त अर्थ समजून घ्या. हेच नियम सगळे सोपे व्हायला लागतात. हे नियम पाठ करायचे नसतात, हे आपोआप समजतात. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की नियम बघा, पण त्याचं ऍप्लिकेशन बघा की कुठल्या परिस्थितीमध्ये ते वापरलेले आहे. आता उद्या समजा चढण आहे, चढण घाटाचं चढण आहे, तर आता मला गाडी चालवता येते. मग चढणावरती मी काही 100चा घेणार का? घाटामध्ये चढणावरती 100चा स्पीड घेणार का? नाही, पण मला चालवता येते ना. अरे असं होऊ शकत नाही. कुठल्या वेळेला कधी किती स्पीडनी गाडी चालवायची हे ज्याचं त्याचं जजमेंट असतं. मला ते काहीच नाही सांगायचंय. इंग्लिश समजलं ना तर सगळे रूल समजतील. कळलं का? तो घाट असू दे नाही तर उतार असू दे, कुठल्या स्पीडनी जायचं हे तुम्ही ठरवायचंय. ओके, तर हे झालं व्हेनच्या नंतर सिंपल पास्ट, सिंपल पास्टचे उदाहरण. दुसरी उदाहरण ह्याची बघूया. व्हेनच्या नंतर सिंपल पास्ट आणि कंटिन्युअस पास्ट ते उदाहरण बघूया. आणि हा नियम आता खूप सोपा आहे, त्यामुळे हा आता परीक्षेत येईल असं मला तरी वाटत नाही. कारण का सोपं आहे, आणि जे सोपं आहे ते परीक्षेत विचारणार नाही. कळलं? कारण का ते काय मायबाप एमपीएससी तुमच्या माझ्यासाठी तिकडे तुम्हाला पोस्ट देण्यासाठी म्हणून सोपे सोपे प्रश्न विचारते असं कधी होणार नाही. तरी पण रूल माहीत असलाच पाहिजे. तो रूल काय तो बघा. जसं परीक्षेतच येऊन गेलेलं वाक्य आहे, व्हेन आय लुक ऍट हर शी वॉज रीडिंग. बघा इथे काय आहे, व्हेनच्या नंतर सिंपल पास्ट आहे आणि त्याच्यानंतर कंटिन्युअस पास्ट आहे. लक्षात ठेवा हे टाइमचं कंजंक्शन आहे. तुम्ही हे वाक्य सुद्धा पहिलं घेऊ शकता, म्हणजे शी वॉज रीडिंग व्हेन आय लुक ऍट हर असं पण वाक्य येऊ शकतं. कारण का या कंजंक्शन म्हणजे या दोन्ही वाक्यांचं इकडे तिकडे केलं तरी सुद्धा चालू शकतं. The children were playing football when mother called. कळलं? परत इथे पण बघा कंटिन्युअस पास्ट, कंटिन्युअस पास्ट कळतंय? इकडे कंटिन्युअस पास्ट म्हणजे ज्या वेळेला व्हेनच्या नंतर सिंपल पास्ट आहे त्यावेळेला पुढे कंटिन्युअस पास्ट दिसतोय. इथे पण तेच दिसतंय बघा. इकडे सिंपल पास्ट आहे व्हेनच्या नंतर आणि इकडे कंटिन्युअस पास्ट आहे. हा रूल खूप सोपा आहे. वाक्याचा अर्थ बघितला लगेच समजेल. कळतंय? हे आहे व्हेन, सिंपल पास्ट आणि कंटिन्युअस पास्ट. याच्यामध्ये काय फक्त माहितीये का, ज्या वेळेला ही क्रिया झाली ना त्या विशिष्ट वेळेला इथे काय घडत होतं तेवढं फक्त सांगितलं जातंय. त्यामुळे हा रूल तसा समजायला खूप सोपा आहे. ह्याच्यावरती फारच कमी वाक्य अजूनपर्यंत विचारले गेलेले आहेत आणि मला असं वाटत नाही की ह्याच्यावरती अजून वाक्य विचारतील. बघा she was cooking in the kitchen when the doorbell rang. बघा she was cooking in the kitchen कंटिन्युअस पास्ट आहे पण व्हेनच्या नंतर सिंपल पास्ट आहे. कळतंय? त्यामुळे ही ज्या वेळेला क्रिया घडली किंवा हे ज्या वेळेला झालं त्यावेळेला काय चालू होतं हे इथे सांगितलंय. कळलं? ही क्रिया घडली त्यावेळेला इथे क्रिया चालू होती हे दर्शवण्यासाठी हा रूल वापरताय. परत लक्षात ठेवा कसं असतं माहितीये का, हेच रूल सगळे आपण मराठीमध्ये पण वापरत असतो. हेच सेम रूल बघा ना. याचा वाक्याचा अर्थ केला ना तर तुम्हाला समजेल की मराठीमध्ये पण आपण तसंच बोलतो. ज्या वेळेला दरवाजाची बेल वाजली त्यावेळेला ती किचन मध्ये स्वयंपाक करत होती. ज्या वेळेला आईनी बोलवलं त्यावेळेला मुलं फुटबॉल खेळत होती. ज्यावेळेला मी तिच्याकडे बघितलं ती वाचत होती. थोडक्यात मराठीमध्ये पण हेच रूल आहे. हेच रूल मराठीमध्ये पण तेच आहे. मी ज्या वेळेला घरात शिरलो त्यावेळेला लाईट गेली. इमिजिएट झालेले ना, एकाच वेळी झालेले ना. कळतंय ना? मी ज्या वेळेला पडलो त्यावेळेला माझा पाय मुरगळला. When I fell down, I twisted my leg. मला सांगायचं हेच आहे की इंग्लिश आलं ना तर हे सगळे रूल सोपे. तुम्हाला हे पाठ करावेच लागणार नाही.
म्हणून स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स प्रकरण नीट करा हे मी वारंवार त्याच्यासाठीच सांगतोय. पहिली इतकी लेक्चर्स मी त्याच्यामध्ये जी काही घालवलेली आहेत ना, त्याचं कारण फक्त एवढंच आहे मित्रांनो, भाषा आली ना ती व्याकरण समजायला लागतंय. तुम्ही काय करताय माहितीये का, अगोदर व्याकरण शिकायच्या मागे लागताय. व्याकरण शिकायचंच आहे, पण जशा आपल्या मातृभाषेमध्ये आपण सुरुवातीला मराठी बोलत होतो, आपल्याला मराठी येत होतं, शाळेत गेल्यानंतर आपल्याला 7वी 8वी 9वी 10वीला वगैरे फक्त मराठी ग्रामर सुरुवात झाली, तसंच इंग्लिशच्या बाबतीत व्हायला हवं होतं, नाही झालं. पण आता सांगतोय, जेवढी थोडी थोडी जी काही तुम्हाला मी प्रॅक्टिस दिलेली ना तेवढी करा. थोडस दररोज काही का होईना 10-15 मिनिट तरी इंग्लिश वाचा. गोष्टीची पुस्तकं वाचा, लहान मुलांची गोष्टीची पुस्तकं वाचा. टाइम्स ऑफ इंडिया सारखी वर्तमानपत्र आहेत ना, त्यांच्यामध्ये शेवटी सगळ्यात ना पुणे टाइम्स, नंतर अशी म्हणजे मनोरंजनाची काय ते मूवीज वगैरे ह्याच्यावरती असलेली अशी काही आर्टिकल्स असतात किंवा बातम्या असतात. मजा म्हणून तरी वाचत जा, टाइमपासला. लक्षात ठेवा, कॉम्प्रिहेन्शन वाढेल इंग्लिशचं, आणि ते कॉम्प्रिहेन्शन वाढणं म्हणजेच आकलन होणं. हे जर आकलन व्हायला लागलं तर हे तुम्हाला खूप लवकर समजतं. कळतंय? पुढचा रूल जाऊया. पुढचा नियम काय आहे तो बघा. आता इथे मात्र व्हेनच्या नंतर आणि बिफोरच्या नंतर इथे असतो सिंपल पास्ट आणि त्याच्यानंतर असतो कंटिन्युअस पास्ट. सॉरी, व्हेन आणि बिफोरच्या नंतर सिंपल पास्ट असतो आणि त्याच्यानंतर असतो परफेक्ट पास्ट. तसंच आफ्टर जर घेतलं तर त्या आफ्टरच्या नंतर मात्र आधी परफेक्ट पास्ट असतो आणि त्याच्यानंतर सिंपल पास्ट असतो. थोडक्यात ही कंजंक्शन आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे कंजंक्शन बरोबर इकडे सिंपल पास्ट आणि परफेक्ट पास्ट कसं काय येतंय, मेन क्लॉज मध्ये सुद्धा हे कसं काय बदलतंय. परत हे सगळं पाठ करण्यापेक्षा समजणं खूप सोपं आहे. एक उदाहरण दाखवतो की जे परीक्षेमध्ये 2-3 वेळा येऊन गेलेलं आहे. अतिशय सोपं उदाहरण आहे बघा. When we reached the station, the train had left the platform. बघा मित्रांनो, हा रूल आता कुठे वापरतोय आणि कुठे वापरला जातो ते बघा. याचा नियम काय तर बघा की ज्या वेळेला भूतकाळातल्या 2 क्रिया लागोपाठ घडलेल्या असतात, परंतु त्यांच्यामध्ये काही अंतर असतं, कळलं, काही कालावधीचं अंतर असतं, त्यावेळेला पहिली जी क्रिया असते ती पहिली क्रिया परफेक्ट पास्ट मध्ये असते व नंतरची म्हणजेच दुसरी क्रिया असते ती मात्र सिंपल पास्ट मध्ये असते. असा हा रूल आहे. बघा आता इकडे तुम्ही म्हणाल सर व्हेन वी रीच द स्टेशन द ट्रेन हॅड लेफ्ट द प्लॅटफॉर्म. मग सर ह्याच्यामध्ये कुठे असं दिसतंय, उलट ह्या दोन्ही एकाच वेळेला घडलेल्या दिसत आहेत. अजिबात एका वेळी घडल्या नाही आहेत. बघा, आम्ही ज्या वेळेला स्टेशनला पोहोचलो, स्टेशन म्हणजे प्लॅटफॉर्म नाही हे लक्षात ठेवा. आम्ही स्टेशनला पोहोचलो म्हणजे स्टेशनच्या बाहेर, स्टेशनच्या ठिकाणी, कळलं का, प्लॅटफॉर्मवर नाहीये. त्यावेळेला ती ट्रेन निघून गेली होती म्हणजे ऑलरेडी अगोदरच क्रिया घडलेली होती आणि ती क्रिया घडलेली होती, नंतर आम्ही पोहोचलोय. कळलं का? आता बघा, हेच व्हेन असू दे नाहीतर इथे बिफोर असू दे, दोन्हीचा अर्थ अजिबात बदलणार नाहीये. बघा, बिफोर वी रीच द स्टेशन, आम्ही स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी ट्रेन निघून गेली होती. मग आता आफ्टर असेल तर इकडे आफ्टर वी रीच द स्टेशन चालणारच नाहीये. आफ्टर द ट्रेन हॅड लेफ्ट द प्लॅटफॉर्म म्हणजेच ट्रेन प्लॅटफॉर्मवर निघून गेल्यानंतर आम्ही पोहोचलो. म्हणजेच इकडे बघा जे सांगितलंय आफ्टरच्या नंतर परफेक्ट पास्ट आणि सिंपल पास्ट, म्हणजे इकडे फक्त काय होणार आहे, आफ्टर द ट्रेन हॅड लेफ्ट द प्लॅटफॉर्म वी रीच द स्टेशन. कळतंय? म्हणजे थोडक्यात काय,
की दोन क्रिया भूतकाळातल्या जर लागोपाठच्या असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला हेच समजलं पाहिजे की जी पहिली क्रिया असते ती पास्ट परफेक्ट मध्ये असते आणि नंतर म्हणजे लेटेस्ट घडलेली क्रिया ही मात्र सिंपल पास्ट मध्ये असते. अजून काही वाक्य बघूया. बिफोर दे वॉच द मूवी they had gone for shopping. बघा समजायला खूप सोपं आहे. बिफोर दे वॉच द मूवी, कळलं? चित्रपट पाहण्याच्या पूर्वी ते शॉपिंगला गेले होते. कळतंय ना? पहिली क्रिया कुठली आणि दुसरी क्रिया कुठली. परत आधी चित्रपट पाहिलाय का आधी शॉपिंग केलंय ते वाक्य तुम्हाला सांगणार आहे. मग इथे बिफोर येऊ दे किंवा व्हेन येऊ दे. समजतंय काय सांगायचंय ते? बर, त्यामुळे हे बिफोर आणि आफ्टरचा रूल आहे. परत आफ्टर जर घेतलं तर आफ्टर दे हॅड गॉन फॉर शॉपिंग दे वॉच द मूवी. कळलं? आधी शॉपिंग केलं आणि मग घेतलं. नंतर आफ्टर वी हॅड अवर डिनर वी ordered for ice cream. बघा, आमचं जेवण झाल्यानंतर आफ्टर वी had our dinner we ordered for ice cream. परत परफेक्ट पास्ट आफ्टरच्या नंतर आणि नंतर सिंपल पास्ट. म्हणजे पहिली क्रिया कुठली झाली आणि नंतरची क्रिया कुठली झाली हे तुम्हाला समजतं. बरोबर आहे? अजून बघा. आफ्टर वी हॅड विजिटेड द ताजमहल वी लेफ्ट फॉर मथुरा. सांगायचं काहीच नाही, फक्त पहिली क्रिया आणि दुसरी क्रिया काय एवढं फक्त समजलं पाहिजे. पण आता फक्त जर हेच रूल सतत जर विचारले गेले तर मुलांना ते येणारच आणि ते मुलांना येऊ नये, मुलं अजून कन्फ्युज व्हावीत म्हणून आता स्पर्धा परीक्षेमधले जे एमपीएससी चे पेपर सेटर आहेत त्यांनी एक नवीन आयडिया काढली. परत आयडिया बिडिया काही नाही, रूल सगळे हेच. दोन क्रिया एकाच वेळेला किंवा एका पाठोपाठ लगेच. इकडे एक क्रिया ज्या वेळेला घडली त्यावेळी दुसरी क्रिया चालू होती आणि भूतकाळात एक क्रिया आधी घडली होती आणि त्याच्यानंतर काही कालावधीनं दुसरी क्रिया घडली. हे ज्या वेळेला तुम्हाला नियम व्यवस्थित समजतील, आकलन होतील तर कुठलाही प्रश्न पेपरमध्ये येऊ दे, त्यांनी काहीही फरक पडत नाही. बघूयात आपण त्याची काही वाक्य बघू म्हणजे तुम्हाला समजेल. एक राज्यसेवेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असं काहीतरी वाक्य येऊन गेलं होतं. In my visit to Wixton, I came to know that the village didn't change. असे एक वाक्य येऊन गेलं परीक्षेमध्ये. परत बघा, इन माय लास्ट विजिट टू विस्टन असं काहीतरी वाक्य होतं. परत मी सांगितलं तुम्हाला की आपल्याला वाक्य काय ना हे महत्वाचं नाही, हे तर नंतर तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्ये पण बघणार आहात. कळलं का? मीही तुम्हाला टेस्ट जी देणार आहे त्याच्यामध्ये पण हे येणार आहे. कळलं का? इन माय लास्ट विजिट टू विस्टन म्हणजे विस्टनला माझी जी काही लास्ट विजिट झाली त्याच्यामध्ये मला माहित पडलं की विलेज अजून बदललं नाही. आता बघा, हे वाक्य दिल्यानंतर सहज असं वाटतं या वाक्यामध्ये बरोबर तर दिसतंय, मग चूक काय बघा, तर इथे चूक आहे. हॅड नॉट पाहिजे, हॅड नॉट चेंज. कळते? मला सांगायचं तेच की काय वाक्य देत आहेत ते परीक्षक बघा. ते बघितल्यानंतर तुम्हाला समजायला लागेल की आता परीक्षकाने इथे आपल्याला कुठे व्हेन, आफ्टर, बिफोर असं काही कंजंक्शन दिलंय का?
तुम्ही काय करता माहिती का, एवढंच लक्षात ठेवता, वेन, बिफोर, आफ्टर, सिंपल पास्ट, परफेक्ट पास्ट, सिंपल पास्ट, कंटिन्यूअस पास्ट, सिंपल पास्ट झालं. परीक्षक बदलले, त्यांनी स्टाईल पण बदलली आहे. तुम्हाला समजलं पाहिजे की हे विचारतायत कुठल्या रूलवरती, आणि ज्यावेळी तुम्ही वाक्य वाचाल ना त्याच वेळेला तुम्हाला समजणार आहे की हे लेटेस्ट घटना आहे आणि ही त्याच्या अगोदरची घटना आहे. कारण का अजूनही विलेज बदललं नाही असं तो म्हणतोय. कळते का? मला हेच तुम्हाला सांगायचंय की मित्रांनो, आतापर्यंत जे नियम पाठ करत होता ना हे विसरा. आपल्याला परीक्षेमध्ये मार्क्स का पडत नाहीत? मला अनेक जणांनी फोन करून सांगितलं, सर मला फक्त 7 आणि 8 मार्क पडतात, तुमचा क्लास केल्यानंतर मार्क्स पडतील का? नक्की पडतील, फक्त रूल समजून घ्या, वाक्याचा अर्थ समजून घ्या. वाक्याचा अर्थ समजला तर तुम्हाला समजेल की कुठे कुठला नियम वापरायचा आहे. ते वाक्यच तुम्हाला सांगेल की अरे बाबा मी इथे चुकलेलो आहे. कळतंय का? म्हणून मी तुम्हाला सहज सांगतोय की वाक्य मराठीमध्ये समजून बघा ना. कुठेतरी तुम्हाला दिसतंय का व्हेन वगैरे कुठे काय दिसतंय? तुम्ही काय करणार, लास्ट शब्द आहे म्हणजे सिंपल पास्ट बरोबर आहे. अरे असं करायचं नसतं मित्रांनो. वाक्यांचा अर्थ समजला ना की अक्षरशः तुम्हाला सांगतो सगळं समजायला लागतं, माहितीये का? म्हणून म्हणतोय सतत तेच सांगतोय मराठी. कळलं? मराठीच पाहिजे. तेथे पाहिजे जातीचे एऱ्या गबाळाचे काम नव्हे. कळलं का? जर इंग्लिश वाक्यांचा अर्थ तुम्हाला मराठीमध्ये समजला तर सगळी उत्तरं हात जोडून तुमच्यापुढे उभी असतील. पण जर नाही समजलं तर म्हणायचं फक्त विठ्ठलाला, वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकटनी वारी. कळलं का? काय कुठं गणपती असेल नाही तर दत्त असेल काही असू दे, पण फक्त आरती म्हणायची. आषाढी कार्तिकी भक्तजन येते तसं दरवर्षी फक्त एमपीएससीच्या आम्ही परीक्षा देतोय. मित्रांनो असं करू नका, लक्षात ठेवा. कळलं का? अनेक मुलांनी ह्या अशाच प्रकारची लेक्चर्स ऐकून 5 आणि 7 दिवसाची लेक्चर्स ऐकून त्यांचे 7-8 पडणारे मार्क आहेत ना त्यांचे 20च्या वरती गेलेले आहेत. 12 मार्काची एवढे राईस मी केलेली नाही. मी फक्त तुम्हाला दृष्टी देतोय. ही दृष्टी ह्या फक्त तुम्ही जे नियमांवरती अडकून पडताय ना, नियम तर माहित असलेच पाहिजेत, पण नियमचा बेसिक नियम आहेत ना ते हे आहेत. 2 क्रिया एकाच वेळेला, एक क्रिया चालू असताना दुसरी क्रिया घडत होती. कळलं का? हे सगळे मेन रूल्स आहेत. आपण ते रूल्स विसरतो आणि भलतच काहीतरी पाठ करत बसतो. म्हणून पाठांतर हा विषय नाही, हे कायम लक्षात ठेवा. समजलं, आकलन झालं म्हणजे कळलं, मग वळलं, मग मार्क्स मिळाले, एवढं लक्षात ठेवा. पुढचा बघूया. याच्यावरती अजून कसे रूल विचारले गेले ते बघा. बघा, मुद्दाम परीक्षेतलीच उदाहरण देतोय की तुम्हाला कसे गंडवतात. याचे कारण फक्त एवढंच आहे, गंडवणं वगैरे काही नाहीये. तुम्ही ना रूल्स लक्षात ठेवता आणि हे असलं काहीतरी लक्षात ठेवता. मला तुम्हाला हेच सांगायचंय, स्पर्धा परीक्षक एमपीएससीचे पेपर सेटर जे आहेत ना ते खूप हुशार आहेत. हुशार म्हणजे काय, त्यांनी इंग्लिशमध्ये पीएचडी केलेलं असतं. मला त्याच्याबद्दल सांगायचं नाहीये. ते खूप अनुभवी असतात, हे लक्षात ठेवा. आणि ते जे अनुभवी आहेत ना त्यांचा अनुभव इतका दांडगा आहे ना की मुलांना कसं गंडवायचं, कसं उल्लू बनवायचं हे त्यांना खूप चांगल्या रीतीने समजतं. तुम्ही फक्त याच कंजंक्शन मध्ये अडकलेला आहात आणि ते कुठे गेलेत बघा. आता इथे सांगितलं नो कंजंक्शन एट ऑल. कुठे कंजंक्शन दिसतंय तुम्हाला? दिसतंय इथे दॅट आहे, पण टाइम दर्शवणार कुठे आहे? अजिबात नाही. तरी पण वाक्यामध्ये तुम्हाला समजलं पाहिजे की हे काय आहे. पुढचं बघा, ऍज सून ऍज दिले, ठीक आहे टाइम कंजंक्शन आहे, पण हे बघितल्यानंतर आपल्याला काय समजतच नाही. ऍज सून ऍज द प्लेन टूक ऑफ, जसं प्लेनने उड्डाण केलं बॉम्ब एक्सप्लोड झाला म्हणजे बॉम्ब फुटला. ते म्हणाले हो सर या तर दोन्ही क्रिया एकाच वेळी आहेत. नाहीये ना, तेच तर मला सांगायचं. यातली पहिली क्रिया कुठली आहे बघा आणि नंतरची क्रिया कुठली आहे बघा. तर पहिली क्रिया ही आहे. आता ही म्हणजे धावपट्टीवरनं विमान जायला सुरुवात करतं, मग जायला सुरुवात केल्यानंतर लगेच फुटलाय का? बॉम्ब तर तिथे आधीपासूनच होता ना. म्हणजे उड्डाण केलं, ते वरती गेलं आणि मग फुटलाय. सांगायचं वेळ
हा पण सर मग इथे ऍज सून दिले ते असू दे ना, हे फक्त दर्शवण्यासाठी दिलंय की जसं विमानाने उड्डाण केलं, टूक ऑफ, कळलं का, उड्डाण केलंय वरती आणि त्यावेळी तो फुटलेला आहे. म्हणजे दोन काळांमध्ये अंतर आहे ना, म्हणजे पहिली ही क्रिया घडली होती आणि मग ही क्रिया घडलेली आहे. मग इकडे काय पाहिजे, ऍज सून ऍज द प्लेन हॅड टेकन ऑफ असंच झालं पाहिजे. आणि हे ज्यावेळी तुम्हाला नीट समजायला लागेल त्यावेळेला तुम्हाला समजेल की परीक्षक काय विचारतोय ते. कळतंय? पुढचं बघा. परत टाइम कंजंक्शन अजिबात नाहीये आणि परीक्षेत आता देणार पण नाही टाइम कंजंक्शन. हे लिहून ठेवा. तुम्हाला वाक्यांचे अर्थ समजतायत का, तुम्हाला म्हणजेच इंग्लिश समजतंय का, हे पेपर सेटर बघतोय. बघा ना काय, दो ही फिनिश हिज वर्क ही डिडंट लिव्ह द ऑफिस. कोणाला वाटलं सुद्धा नसेल की हे कसलं टाइम कंजंक्शनचं आणि हे कुठे, हे रूल कुठे चाललेत, हे दोचं वाक्य आहे, हे तर ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्टचं आहे किंवा कन्सेशनचं आहे आणि हे काय सांगत बसलेत. हा नक्की आता बघायचं तरी काय, ह्याच्यामध्ये काय विचारलंय, नुसतं करेक्ट इनकरेक्टला दिलंय, आता नेमकं काय बघायचंय. मित्रांनो, या भ्रमामध्ये राहू नका. तुम्ही जी पुस्तकं वापरतायत ना, ती पुस्तकं तुम्हाला मार्क्स म्हणून देतायत का ती बघा. आणि मी पुन्हा पुन्हा तेच सांगतोय, नियम समजणं सगळ्यात महत्वाचं आहे. आयोगाने दिलेले ठीक आहे प्रश्न बघितले पाहिजेत, पण मी म्हणतो कशाला बघता, आधी अभ्यास करा आणि तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तर येतात ते बघा ना. कळते का? आधी अभ्यास करा त्या प्रकरणांचा आणि मग बघा तुम्हाला ती उत्तर येत आहेत का त्याची. आयोगाने उत्तर दिलं आणि तुम्ही बघणार, काय मोठी दिवे लावताय तुम्ही. परत मित्रांनो माफ करा मी काय वाईट बोलत असेल तर, पण मला तुम्हाला हेच सांगायचंय, तुम्ही काय करताय माहितीये का, आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचं उत्तर कसं बरोबर आहे ते बघताय. ते कसं बरोबर आहे बघून तुम्हाला काय समजणार आहे. मला का ते उत्तर समजत नाही का बरोबर आहे असो. म्हणून इकडे पण बघा, दो ही फिनिश हिज वर्क, अर्थ तर सोपा आहे, जरी त्याने त्याचं काम संपवलं तरी तो ऑफिस मधून गेला नाही, म्हणजे ही क्रिया पहिली झालेली आहे. म्हणजे इकडे दो ही हॅड फिनिश हिज वर्क ही डिडंट लिव्ह द ऑफिस असंच वाक्य आलं पाहिजे. कळतंय? म्हणून मित्रांनो मला तुम्हाला परत परत तेच सांगायचंय की आउट ऑफ वे जाऊन ते प्रश्न विचारताय. नेहमीचे सगळे असलेली कंजंक्शन वगैरे हे घेत नाहीये. आणि फक्त या एका रूल बद्दल नाही, आता हे सगळ्या प्रकारे हे चालू आहे. त्यांना फक्त एवढाच त्यांनी दिलेला आहे, म्हणजे आयोगाने नक्कीच त्यांना मला वाटतं असं सांगितलं असेल की काय नाही, मुलांची कत्तल करून टाका, आम्हाला नकोच आहेत मुलं अशी. अहो एका पोस्टसाठी लाखो मुलं बसतायत ना. बघा ना, 100 पोस्ट असली तरी 5 लाखच बसणार, 1000 पोस्ट असली तरी 5 लाख बसणार. मग एवढे तर बसणार आहेत. म्हणून म्हटलं स्पर्धा परीक्षेमधली ही स्पर्धा आहे. मग या स्पर्धेमध्ये कोण टिकणार आहे, बळी तो खानपिळी. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. सो ट्राय टू बी फिटर अँड फिटेस्ट. हे मला सांगायचं तुम्हाला, कळलं. स्पर्धा परीक्षा म्हणून मला तुम्हाला सांगायचंय की मला ना तुमची दृष्टी बदलायची आहे. पेपरमध्ये नेमकं काय देत आहे, पेपर सेटरला काय अपेक्षित आहे हे ज्यावेळी तुम्हाला समजेल ना त्यावेळी तुम्हाला हे समजेल. पेपर सेटरला अपेक्षित काय, तर तुम्हाला ही दोन क्रिया लागोपाठच्या, पेपर सेटरला अपेक्षित काय आहे, तर ज्या वेळेला भूतकाळातल्या दोन क्रिया होत असतात त्यावेळेला जर त्याच्यामध्ये अंतर असेल तर पहिली क्रिया पास्ट परफेक्ट मधली आणि नंतरची क्रिया सिंपल पास्ट मधली, हे तुम्हाला समजतंय का हे त्याला बघायचंय. तुम्ही त्याच्या भूमिकेमध्ये जाऊन विचारच करत नाही. तुम्ही काय करता, ते विचार नावाची गोष्टच करत नाही, नुसतेच वाक्य बघत बसताय आणि वाक्य बघितलं काय अवघड पेपर काढतात, काय समजतच नाही, काय न समजायचं काय काय तुम्ही सांगा. नाही तर एक तरी सर हा शब्द मात्र खूप अवघड आहे, हा मला माहित नाही, असा एक तरी शब्द सांगा. ठीक आहे, विक्स्टन माहित नाही पण तुम्हाला एवढं तर समजतंय ना, इथला डब्ल्यू आहे ना हा कॅपिटल आहे, म्हणजे ते कुठलं तरी शहराचं नाव असेल किंवा दिसतंय ना व्हिलेजचं नाव आहे ते. म्हणून तर मला तुम्हाला सांगायचंय की लक्षात ठेवा, डोळे उघडे ठेवा आणि डोळे उघडे ठेवा आणि दोन कानांच्या मधला जो अवयव आहे ना बुद्धी ती बुद्धी वापरायला शिका. सगळं एकदम सोपं होते नव्हे, ते सोपंच आहे, कळलं का. परत सांगतो, एमपीएससीच्या किंवा भारतातल्या कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या वेळेला ग्रामरवरती प्रश्न विचारला जातो त्यावेळेला एकही वाक्य 10वीच्या पोराला सुद्धा समजणार नाही असं नसतं. एवढी सोपी वाक्य दिलेली असतात आणि एवढी सोपी वाक्य देत असून सुद्धा ग्रॅज्युएट झालेले आपण, आपल्याला जर हे समजत नसेल तर नक्कीच चूक त्यांची नाहीये, चूक परीक्षकांची नाहीये, चूक एमपीएससीची नाहीये, चूक आहे ना ती शिक्षकांची चूक आहे की मी तुम्हाला नीट शिकवत नसेल म्हणून तुम्हाला हे समजत नसेल. कळतंय. त्यामुळे
शिकवणं म्हणजे नेमकं काय असतं ते समजून घ्या. दृष्टी बदला मित्रांनो, दृष्टी बदला.